नमस्कार, मी डॉक्टर सुधांशु रत्ते, न्यूरोसर्जन, सेवा सदन लाईफलाईन हॉस्पिटल, मिरज. आज मी तुम्हाला एपिलेप्सी बद्दल माहिती सांगतो. एपिलेप्सी ज्याला आपण सोप्या भाषेत आकडी, झटका, मिरगी, सीझर असं म्हणतो. हे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर हा म्हणजे मेंदूमध्ये होणारा शॉर्ट सर्किट. मेंदूमध्ये शॉर्ट सर्किट जसं नॉर्मल शॉर्ट सर्किट झालं की कसं वीज जातात, तसंच मेंदूमध्ये शॉर्ट सर्किट झालं तर मेंदू काम करणं बंद होतं, हातपायला असे झटके वगैरे येतात, हात खिळी बसते, डोळे वाकडे होतात. तर जिथपर्यंत हे आकडी हा झटका जो आहे हा अनेक कारणांमुळे होतात. मेंदूमध्ये गाठ असणे, मेंदूच्या बनावटीमध्ये बदल असणे, किंवा काही गोष्टीची कमी असणे शरीरामध्ये, किंवा मेंदू नीट काम करत नाही. ह्या गोष्टी हे आकडी झटकासाठी आपण ईईजी आणि एमआरआय हे 2 टेस्ट करतो. आकडी आली म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाहीये. सगळ्यांना वाटतं की आकडी आली म्हणजे आता पेशंट संपलं, आता आयुष्य नाही राहिलं, असं काही नाहीये. हे आकडी बीपी शुगर सारख्या औषध खाऊन आपण याला कंट्रोल करू शकतो. याला औषध नियमितपणे खाणं गरजेचं आहे. आकडी वगैरे आली, झटका आला तर तुम्ही त्वरित मेंदूच्या डॉक्टरांना दाखवा. मग तो न्यूरोलॉजिस्ट असो का न्यूरोसर्जन असो, त्यांना दाखवा. लोकल डॉक्टरना प्लीज दाखवू नका, तज्ञ डॉक्टरांना दाखवा आणि सगळे टेस्ट करून टाका. कारण का जर ट्युमर असेल, जर कळालं नाही तर मग तो ट्युमर छोटा मोठा होऊन जाईल, मग आपले त्रास वाढेल. कधी कधी बनावटी प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला ऑपरेशन लागतं, जो खराब झालेला मेंदू त्याला काढावा लागतो, ज्याच्यामुळे झटका येणे हे आपण कमी करू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे, आकडी आली की त्वरित तज्ञ डॉक्टरांना दाखवा आणि औषध नियमितपणे खायचे. डॉक्टर एक वेळ ठरवून देते, त्या वेळेत औषध खाणं गरजेचं आहे. उगाच सकाळची औषध दुपारी खायची, रात्रीचे औषध कधी वेळ आणि वेळ न खाणे ह्याच्याने पण आकडी येऊ शकतो. कारण का औषध शरीरात कमी झालं तर मग आकडी येण्याची संभावना आहे. त्यामुळे औषध नियमितपणे खाणे, वेळेवर खाणे गरजेचं आहे आणि स्टँडर्ड कंपनीचं खाणे. एकदा जी ब्रँड सुरू केली तीच ब्रँड चालू ठेवायची, त्याची ब्रँड सुद्धा बदलायची नाही. धन्यवाद.